पण एखाद्या बैलाचं ज्यावेळेस टॉपच्या बैलाचा बॅड फेज चालू होतो त्यावेळेस काय काय गोष्टी जाणवते तो, कारण तुम्हाला आता तुम्ही उलटं- सुट्टीला असता तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतात. उदाहरणार्थ तुम्हाला देतो आपल्या सरपंच बकासूरचं. तर आज तो बैल एक नंबर करा तर दुनिया त्या म्हणजे आज म्हणजे दुनिया त्याला उचलून धरायत की म्हणजे सगळी त्या बैलासाठी हे बकासूर म्हणजे सगळी बकासूरच कंटिन्यू बकासूर. तर आज त्याचा बॅट पेस चालू आहे. तर आज कोणाला टीका केली जाते? मोहिल शेटला, मामांना, आज पहिरं करते ती त्यांना. तर असं नसतं ना. बैल जेव्हा कसं असतं बॅड पॅच असतं दिवस हे प्रत्येकाच्या येते ती, बरोबर ना. आज त्यानं त्याचा लई इतिहास मोठा करून ठेवला की कोण करू पण शकणार नाही. त्याला पण राग आहे भरपूर, म्हणजे त्याला समजतो सगळं समजतं आपण म्हणजे तो फिरून आला की बरोबर पट्टीवरती उभं राहिला की एक टाकाचा झेंड्याकडे बघत उभा राहतो बरोबर. म्हणजे सोडा बिडायला व्यवस्थित आहे शहाणा. त्याच्या पण मथुरगत आहे, पण डोक्यात आलं ना जायचं तर तो पण निष्ठून जातो कधी पण. मोठं मैदान असलं की 100% बैल पूर्ण जाम पकडून धरावा लागतो. मोठ्या मैदानात त्याच्या अंगात काय येतं कोणाला काय समजत नाही. तो त्यावेळेला स्वतः जीव तोडून पोहतो. हेच तुम्हाला सांगतो, बकासूर हा बैल हा देव आहे ना सगळ्यांसाठी. हो कधीच म्हणजे विजणारा बैल नाही. आज त्या बैलानं अख्ख्या बैलगाडी क्षेत्राला दाखवून दिले की मी काय आहे. का आज बैलगाडी क्षेत्रात शेतकरी वर्ग जिवंत आहे का मग त्या बैलामुळे.